जालन्यामधील भोकरदनच्या हसनाबादमध्ये कॅन घेऊन नागरिक पंपावर गर्दी करू लागले। परभणीच्या वसमत रोडवरील पेट्रोल पंपावर देखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। तर नंदुरबारमध्ये अनेक पंपांवर नो स्टॉकचे बोर्डही लागले आहेत। तिथे करमाळा शहरामधील पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन लोकांची गर्दी झाली आहे। भोकरदन तालुक्यामधल्या हसनाबादमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या। डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कॅन घेऊन पेट्रोल पंप गाठलाय। इंधन भरण्यासाठी दुचाकीसह 4 चाकी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली। सध्या खरीप हंगामाच्या मशागतीचा काळ असून इंधन मिळत नसल्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडले। परभणीच्या वसमत रोडवरील जिओ पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अमोल पेट्रोल पंपावर नागरिक पेट्रोल डिझेल भरण्यासाठी कॅन घेऊन दाखल झाले। डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत। हिंगोलीमध्ये सलग 5व्या दिवशी डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागल्यात। पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक लागले। खरीप पेरणीच्या तोंडावर डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे मशागतीची कामही रखडली आहेत। सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये एचपी पेट्रोल पंपावर इंधन घेण्यासाठी नागरिकांनी ड्रम घेऊन गर्दी केली। इंधन टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांनी साठवणुकीसाठी पेट्रोल पंपावर गर्दी केली आहे। जळगाव शहरामध्ये पेट्रोल पंपावर सलग दुसऱ्या दिवशी डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। डिझेल भरण्यासाठी मोठमोठ्या कॅन घेऊन शेतकरी सकाळी 6 वाजल्यापासून रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं। धरणगाव तालुक्यातील एक लग्न गावातील पेट्रोल पंपावर पहाटेपासून नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या रांगा लागल्यात। डिझेल घेण्यासाठी एकीकडे कॅन घेऊन नागरिक रांगेत आहेत, तर दुसरीकडे 4 चाकी वाहनं, जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। जळगावच्या नशिराबाद इथे पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। नंदुरबारमध्ये पेट्रोल टंचाई कायम आहे। अनेक पंपांवर पेट्रोल डिझेल नसल्याचे बोर्ड लावण्यात आले। इंधनाच्या तुटवड्याने शेतकरी आणि वाहतूकदार अडचणीत सापडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक बैलगाडीमधून पालिकेत दाखल झाले। महापालिकेच्या गेटवर पोलिसांनी बैलगाडी अडवल्यामुळे नगरसेवक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। 3 बैलगाड्या घेऊन ठाकरेंचे 7 नगरसेवक पालिकेच्या गेटवर पोहोचले होते। तिथे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले होते। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीची कामं खोळंबल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला।